आपला फ्रीज. आता भरपूर पसारा झालाय कारण बऱ्याच दिवसापासून मला फ्रीज आवडायचा, साफ करायचा असं चालूच होतं, पण नाहीच जमलं मला करायला. आता मी फ्रीज साफ करायला घेणार आहे कारण गणपती बाप्पा येणार आहेत, सर्व घराची साफसफाई होणार आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर लवकरच आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पा घरी येणार म्हटल्यावर एक वेगळ्याच प्रकारचा जोश आपल्या सर्वांना येतो आणि किती घर साफ करू, काय काय करू, काय काय तयारी करू, काय काय डेकोरेशन करू, असे बरेच विचार आपल्या मनामध्ये सुरू होतात. त्याचप्रमाणे माझंही झालंय. मला दरवर्षी असं होतं ना की पावसाळा सुरू झाला, जून महिना सुरू झाला की मला एक प्रकारचं म्हणजे ओढ लागते बाप्पाची की आता बाप्पा येणार, मग आपण हे करू ते करू. तर ह्या वर्षी बाप्पा येणार आहेत तर आता कमी दिवस राहिलेत. ऍक्च्युली मला लेट झालं, थोडंसं तब्येत खरं डाऊन होती त्यामुळे मला जमलं नाही, पण खरं तर मी लवकरच क्लिनिंगला सुरुवात करते, पण आज ह्या वर्षी मला थोडं लेट झालं. तर मी आता क्लिनिंगला सुरुवात करणार आहे कारण एकदा क्लिनिंग झाली की मग बाकीची मी शॉपिंग करते. कारण आपल्याला बऱ्याच मार्केटमध्ये सुंदर सुंदर वस्तू आलेल्या असतात. इतकं छान मार्केट डेकोरेटिव्ह वस्तूंनी इतकं भरलेलं असतं ना की मला काही नसेल जरी घ्यायचं ना तरी मी एखादा चक्कर तरी मार्केटला मारते. कारण मार्केटमध्ये छान छान तोरणं येतात, जे आपण कर्टन्स येतात आणि तोरणं आपण दरवाजाला लावू शकतो. आणि लटकन जे येतात एकदम सुंदर असे नकली फुलांचे, म्हणजे झेंडूच्या फुलांसारखे लटकन येतात, ते पण एकदम छान असतात. आणि म्हणजे मार्केटला इतकं ती वाईबच वेगळी आहे. गणपती बाप्पा येणार त्याची वाईबच अशी वेगळी असते. मार्केट पूर्ण सजलेलं असतं आणि ती वाईब एक्सपिरियन्स करण्यासाठी मी मार्केटला जाते. भले मला काही घ्यायचं असेल किंवा नसेल घ्यायचं. शॉपिंग तर थोडीफार मी करतेच दरवर्षी. काय होतं ना, दरवर्षी गणपती बाप्पा येतात त्यामुळे दरवर्षीप्रमाणे जे जे सामान लागतं ते माझ्याकडे ऑलरेडी असतंच. तर त्याच्यामध्ये काहीतरी न्यू इन्क्लूड करायचा माझा प्रयत्न असतो. बघू आता ह्या वर्षी काय मला नवीन आणि युनिक काय मिळते ते मी बघणार आहे. तर सर्वात आधी मी घराकडे लक्ष देणार आहे, म्हणजे घर आधी क्लीन करून घेणार आहे. एकदा माझं घर क्लीन झालं की मग मी बाहेरची कामं, बाहेरची शॉपिंग, ते सर्व आणि ते सर्व मला तुमच्याशी शेअर करायचं ह्या वर्षी. मागच्या वर्षी मी एकदम नवीन नवीन चॅनल सुरू केलं होतं. मला एवढं समजत नव्हतं की कसं करायचं शूट, काहीच समजत नव्हतं. ह्या वर्षी थोडंसं कळायला लागलंय. तर मी मार्केटचा पण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल आणि क्लिनिंगचा पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. तर आज सर्वात आधी मी फ्रीज साफ करणार आहे आणि फ्रीज साफ करायचा हेतू असा की आपण अडचणीच्या वेळेला वगैरे आपला हात लागतो फ्रीजला सुद्धा आणि किचनमध्ये सुद्धा. तर सर्वात आधी मी फ्रीज साफ करणार आहे आणि मग त्यानंतर मग किचनकडे वळणार आहे. म्हणजे किचन सगळ्यात शेवटी साफ करणार आहे. काय होतं ना, आपण जेव्हा सगळे रूम, आता माझे टोटल 4 रूम आहेत, हे 2 BHK, मग हे सर्व रूम क्लीन करताना जर मी किचन आधी साफ केलं तर काय होतं, किचनला साफ केल्यावर पुन्हा ही धूळ त्या किचनच्या डब्यांवर आणि याच्यावर पडते आणि पुन्हा किचन खराब होतं. तर मग मी आता अशी करते की दरवेळेला आधी सगळे रूम क्लीन करून घेते, जाळं वगैरे झटकून घेते आणि मग कर्टन्स वगैरे पण धुवून घेते लगेच आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी किचन साफ करते. पण फ्रीज मी सगळ्यात आधी साफ करते. तर आज मी फ्रीज साफ करणार आहे आणि फ्रीज माझा बऱ्यापैकी घाण झालाय कारण मी बऱ्याच दिवसापासून साफ केला नव्हता आणि साफ करेन असं म्हणता बराच वेळ निघून गेला आणि मला जमलंच नाही. तर आज फायनली मी फ्रीज साफ करणार आहे. तर माझा फ्रीज कसं असतं ना, आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी फ्रीजमध्ये ठेवत जातो, जमा करत जातो. मग त्या भाज्या असू देत किंवा काही कधी नको त्या वस्तू पण आपण ठेवल्या जातात किंवा कधी एखादी भाजी खराब झाली असते ती पण राहून जाते जर आपलं लक्ष नसेल तर चुकून होतं असं. शेवटी आपण पण माणूसच आहोत, आपल्याकडून पण चुका होतातच. नोबडी इज परफेक्ट. तर माझ्याकडून पण असंच बराच पसारा झालेला आहे आणि मी तो बराच दिवस साफ केलेला नाहीये. आणि जेव्हा आपल्या डोक्यात असतं ना की मला साफ करायचंय तेव्हा आपण ठेवताना पण विचार करतो, हा मी आता सध्या ठेवते, मला असं पण साफ करायचंच आहे, तर तेव्हा मी साफ करून घेईल. म्हणजे असं आपल्या डोक्यामध्ये असतं, म्हणजे आपल्या सर्व स्त्रियांच्या डोक्यामध्ये असंच असतं की ठीक आहे चला सध्या ह्या पिशवीमध्येच ठेवते कोथिंबीर. जेव्हा मला क्लिनिंग करायचंय फ्रीजचं तेव्हा मग मी कोथिंबीर व्यवस्थित साफ करून डब्यामध्ये ठेवेल. तुमच्यासोबत पण असं होत असेल ना, म्हणजे माझ्यासोबत असं होतं. तर मी तसं आज जे काही क्लटर म्हणजे जेवढा काही पसारा बिसारा आहे फ्रीजमध्ये तो सगळा साफ करणार आहे, नको त्या वस्तू फेकणार आहे आणि पूर्ण फ्रीज आज पुसून काढणार आहे. म्हणजे माझ्या गणपतीच्या तयारीची पहिला जो पार्ट आहे, पहिलं पार्टपेक्षा स्टेप आहे, साफसफाईची पहिली स्टेप आहे फ्रीजचं क्लिनिंग, तर ते मी आज करणार आहे. कसं करते ते तुमच्याशी शेअर करते. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग मी फ्रीज साफ करायला आता सुरुवात करते.
तर सर्वात आधी तर मी फ्रीज पहिले बंद करून घेतलं आहे आणि बंद केल्यानंतर सर्वात आधी मी काय करणार आहे तर यातलं आधी हा सेक्शन आवरणार आहे, मग इकडचा दरवाजाचा सेक्शन आवरणार आहे. तर सर्वात आधी मी काय करते, इकडचे जे काही डबे वगैरे आहेत ते सर्व आधी बाहेर काढून घेते, फ्रीज व्यवस्थित पुसून घेते आणि मग ते डबे वगैरे पुन्हा व्यवस्थित साफ करून ठेवणार आहे. फ्रीज साफ करायचं म्हटल्यावर आहे ना, आधी सर्व फ्रीजमध्ये जो काही पसारा आहे, जे काही भांडी बिंडी जे काही आहे आपलं सामान, ते आधी खाली व्यवस्थित काढून घेतलं ना, मग पूर्ण मोकळा फ्रीज झाला की आपण नीट व्यवस्थितपणे क्लीन करू शकतो. आणि फ्रीज साफ करायचं म्हणजे मी असं करते की स्वयंपाकाचं काम ज्या दिवशी नसेल त्या दिवशीच मी फ्रीज साफ करते. म्हणजे सकाळीच दोन्ही वेळेचा स्वयंपाक करून घेते किंवा जर मग नसेल केलेला दोन्ही वेळेचा स्वयंपाक तर मग बाहेरून काहीतरी पार्सल मागवते. पण फ्रीज साफ करायच्या दिवशी पूर्ण वेळ फ्रीज साफ करण्यामध्येच जातो. तर हे डाग घासून व्यवस्थित निघू शकतात, फक्त पुसून निघणार नाही आहे बघा. तर आता मी हे सर्व व्यवस्थित वॉश करते. हे बघा, याला पण डाग येते. बापरे, खूप हेवी. हे बघा, हे असे डाग असे आहेत की घासावेच लागणार आहेत मला. तर मी आता घासते. साफसफाईची कोणतीही कामं जेव्हा करायची असतील तेव्हा मी ती संध्याकाळची शक्यतो करते, कारण आमच्याकडे भरपूर पाणी असतं संध्याकाळी अवेलेबल. संध्याकाळी 5 वाजता पाणी येतं आणि भरपूर पाणी असलं की आपण अशा ज्या वस्तू असतात ज्या साफ करायच्या असतात त्या पटापट साफ करू शकतो, कारण नळाला फ्लो जास्त असतो. आणि एरवी काय असतं ना की एकदम बारीक फ्लो असतो नळाला पाण्याचा, तर आपण एकदम बारीक पाण्यामध्ये मग किती वेळ हळूहळू ते घासत बसायचं, त्याला जास्त टाईम पण निघून जातो. त्यामुळे जेव्हा नळाला असं जोरात पाणी असतं, खूप फ्लो जास्त असतो, तेव्हाच मी क्लिनिंग काढते. आणि मग ते किचनचं क्लिनिंग असो किंवा मग फ्रीजचं क्लिनिंग असो, फ्रीजमधले आतमधले जे कंपार्टमेंट्स आहेत ते अशा प्रकारे क्लीन करून मग मी आता पुसून घेते, कारण पुसले की ते मग आपल्याला लावायला आपण लगेच मोकळे होऊन जातो. आता हे जे खालचे ट्रे असतात इकडे बॉक्सेस, ते मला क्लीन करायचे. हे बघा, हे सगळे फ्रीजची भांडी आहेत. एवढी भांडी फ्रीजमधली आहेत, ती घासून झाली आहेत. आता ही मी पटापट लावून घेते आणि मग माझं सगळं सामान त्याच्यामध्ये ठेवायला स्टार्ट करते. तर आता हे सगळं क्लीन करून मी व्यवस्थित जागेवर ठेवलेलं आहे मस्तपैकी. आणि आता याच्यामध्ये मला सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या भरायच्या आहेत. म्हणजे ज्या ज्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत त्या मी या साईडला लगेच लावून घेणार आहे पटापट, कारण मला अजून ही साईडसुद्धा आवरायची आहे आणि इथे खालीसुद्धा क्लीन करायचं आहे. तर मी आता पटापट हे सगळं आवरून घेते, म्हणजे माझं एक सेक्शन आवरून होईल. मला कोकम खूप आवडतं आणि फ्रीजमध्ये मला कोकमचा डब्बा सापडला, त्यामुळे मग मला डब्बा उघडल्यावर खाल्ल्या वाचून राहवलं नाही आणि मग मी थोडंसं कोकम खाल्लं. हे बघा, हे जे आहेत ना, ह्याच्यामध्ये जी अडकलेली घाण असते ना ती मेन आपल्याला क्लीन करायची. आता याच्यासाठी मी एक जुना ब्रश घेणार आहे आणि त्या जुन्या ब्रशने मी हे सगळं क्लीन करणार आहे, कारण हीच मेन घाण फ्रीजमध्ये असते. बघा कशा प्रकारे बुरशी आली आहे त्याला. एक तर आपल्या इकडे दमट वातावरणामुळे खूप खराब होतात फ्रीज, अशा गोष्टी लगेच बुरशी येते. तर इथे खालचा फ्रीज पण आता मला आवरायचा आहे. जो फ्रीजरचा सेक्शन आहे तो मी आता आवरायला घेते.
तर हे बघा खालचा फ्रीज पण माझा साफ करून झालेला आहे, खालचा सेक्शन. तर याच्यामध्ये जे काजू बदाम वगैरे आहे जे मी एकत्रच भरून ठेवत असते तर ते सर्व आहेत. आणि हे फ्रीजरमध्ये ठेवले तर खराब होत नाही आणि याच्यामध्ये काही कडधान्य पण आहेत. तर फ्रीजरमध्ये ठेवले तर खराब होऊ नये म्हणून मी फ्रीजरमध्ये ठेवते. आणि वरती खाण्यासाठी थोडे थोडे काढून ठेवते, म्हणजे ते खात राहतात सगळेजण. हे बघा, हे अशा प्रकारे डब्यामध्ये काढून ठेवले ना, आणि जर तो डबा असा दिसला पाहिजे सगळ्यांना, म्हणजे खाण्यासाठी तर दिसला तर त्यातून खातात सगळे, नाहीतर नाही खात कोणीच स्वतःहून असं घेऊन. तर त्याच्यामुळे मी हा डबा भरून ठेवलेला आहे. तर हे बघा, फ्रीजर सेक्शन पण आवरून झालेला आहे. तर हे बघा, फायनली माझा फ्रीज आवरून झालेला आहे. बघा किती स्वच्छ आणि क्लीन दिसतोय. असा क्लीन फ्रीज बघून किती स्वच्छ वाटतं आणि त्यातलं अन्न खायला पण छान वाटतं. फ्रीज आतमध्ये कमी खराब होतो पण आहे ना बाहेर जास्त खराब होतो. आपण इकडे हँडलला वगैरे आपले कसेही हात नेहमी ना हात पुसून मग इथे हँडलला लावायला पाहिजे, नाहीतर हे हँडल आहे ना, हे हँडल लवकर खराब होऊन जातात. इथे जास्त घाण होतं. आणि हा फ्रीज कसा आहे, हा असं मिरर टाईप समोर आहे ना तो, त्यामुळे काय होतं ना की याच्यावर डाग वगैरे लगेच दिसतात ह्या फ्रीजमध्ये. तर मला सारखा क्लीन करावा लागतो फ्रीज. आणि मला शूट पण करायचं होतं फ्रीजच्या क्लिनिंगचं, म्हणून मी थोडंसं थांबवलं होतं फ्रीज क्लीन करायचा. पण आज माझा फायनली फ्रीज क्लीन झालेला आहे. फ्रीज साफ करून झालेला आहे. फ्रीज साफ करायला 2 तास लागले मला, पण एक महत्त्वाचं काम माझं आज झालं आहे. आणि इतका स्वच्छ आणि साफ क्लीन असा फ्रीज बघून मलाही खूप बरं वाटतं. ही स्पेशली जेव्हा गणपती बाप्पा आपल्याकडे येणार असतात तेव्हा तर आपल्याला स्पेशली क्लीन करायलाच पाहिजे सर्व घर, कारण आपली अडचण हे ते अनेक प्रॉब्लेम असतात. आणि देवाला असे विटाळाचं आणि अस्वच्छ घर आवडत नाही. देव तिथेच येतो जिथे क्लीनलीनेस असतो, स्वच्छता असते. तर दरवर्षी माझं हे असंच रुटीन असतं क्लिनिंगचं. तसं तर आपण दर महिन्याला थोडीफार क्लिनिंग करतच असतो घराची, पण ही जी क्लिनिंग असते ती डीप क्लिनिंग असते एकदम, कारण बाप्पा येणार असतात. आणि बाप्पा येणार असतात तेव्हा इतका जोश असतो ना काम वगैरे आवरण्याचा, ती वाईबच वेगळी असते आणि खूप आनंद वाटतो ते काम करताना, कंटाळा येत नाही. तर आज फ्रीज झालेला आहे. उद्या हे सगळे रूम एक एक रूम मी आवरून घेणार आहे आणि मग त्यानंतर एंडला किचन करणार आहे, कारण किचन दर महिन्याला आपण क्लीन करतच असतो, त्यामुळे जास्त काही किचनची क्लिनिंग जास्त नाही आहे, लवकर होऊन जाईल. तर अशा प्रकारे माझं ठरलेलं आहे. बघू आता पुढे कसं कसं होतं, कारण मला मार्केटला सुद्धा जायचं आहे. आणि मी विचार करते की मी हे कर्टन्स चेंज करेल, कारण खूप दिवस झाले हेच कर्टन्स आहे आणि गणपती बाप्पाच्या मागे सेम कर्टन्स बघून बघून पण कंटाळा येतो. तर माझा विचार चालू आहे कर्टन्स चेंज करायचा. आणि मग त्यानंतर बाप्पासाठी जो आम्ही वस्त्र अंथरतो खाली, ते वस्त्र पण चेंज करण्याचा माझा विचार चालू आहे. म्हणजे टेबल क्लॉथ जो असतो ना, टेबलाच्या आजूबाजूला असतो तो, म्हणजे अंथरलेला असतो तो जो कपडा, तर तो पण चेंज करायचा विचार चालू आहे. तर उद्या मी बहुतेक मार्केटला जाईल आणि मी मार्केटला गेल्यानंतर मी काय काय बघितलं तिकडे आणि काय काय नाही मी सगळं शूट करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि तुम्ही जे प्रेम देताय त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.